नमस्कार. आयुर्वेद निसर्ग जीवन या चॅनेलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण जखमेवरती उपाय पाहणार आहोत. काम करत असताना अनेक वेळा आपल्याला लागत असतं, त्यातून छोट्या मोठ्या जखमा होतात. कधीकधी आपल्या नकळत काहीतरी लागतं, तिथे जखम होते, रक्त येते. लहान मुलं खेळताना पडतात, खेळताना काहीतरी त्यांना लागतं, मग जखम होते, खरचटतं. घरातील काम करत असताना, साफसफाई करत असताना काही लागतं, जखम होते. तसेच महिला वर्ग स्वयंपाकघरात काम करत असताना, भाजी कापत असताना सुरेने हात कापतो, जेवण करताना हाताला चटके बसतात, फोड येतो, त्वचा जी आहे ती काळी पडते. अशी अनेक कारणे आहेत ज्यामुळे जखम होते. जखम कशी असली आणि किती असल्या तरी त्याच्यावर आपण कारगर उपाय पाहणार आहोत. तुमची जखम 100% बरी होईल असा उपाय पाहणार आहोत. आज आपण असा उपाय करणार आहोत. चला तर पाहूया. आपल्याला देशी गाईचं तूप घ्यायचं आहे. तूप हे देशी गाईचं असायला हवं. आणि दुसरं आहे हळद. या दोन्हीमध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म आढळतात व वेदनादायक गुणांचा समावेश आढळतो. या गुणांमुळे यांचा वापर वेदनेवर व जखमेसाठी केला जातो. तर हे दोन्ही पदार्थ आपल्याला घ्यायचे आहेत. तूप आणि हळद दोन्ही एक चमच घ्यायचे आहेत आणि ते एकजीव करायचे आहेत. दोन्ही एकत्र मिक्स करून घ्यायचे आहेत. मिक्स करून झाल्यावर जिथे जखम असेल तिथे ते मिश्रण लावायचे आहे. हलक्या हाताने लावायचे आहे. हा उपाय तुम्ही दिवसातून 2 वेळा करायचा आहे, सकाळी आणि संध्याकाळी. जखम लवकरात लवकर या उपायाने भरून निघते आणि बरी होते. कधीकधी जखम बरी झाली तरी तेथील खून तशीच राहते, परंतु या उपायाने कोणतीही खून तयार राहणार नाही, पूर्णपणे निघून जाईल. तसेच त्या खुनेचे येथील काळे डाग वगैरे जे काय असते ते सुद्धा निघून जातील. तुमची स्किन पहिल्यासारखी होईल. तसेच स्वयंपाकघरात काम करणाऱ्या महिलांना जेवण बनवत असताना चटके बसतात व तेथील स्किन काळी पडते, तेथे सुद्धा हा उपाय केल्याने कोणत्याही प्रकारची स्किन काळी राहत नाही. तसेच जी तुमची स्किन पहिल्यासारखी होते तशी होते. जखम कोणती असू द्या, हा उपाय तुम्ही नक्की करा. तुमची जखम बरी होईल. एकदम सोपा उपाय आहे. हा घरगुती उपाय आहे आणि पूर्णपणे आयुर्वेदिक आहे. कोणताही खर्च नाही, कमी खर्चामध्ये होणारा हा उपाय आहे. तुम्ही नक्की करा, तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारांना शेअर करा. तसेच तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन माहिती मिळत राहील. धन्यवाद.